मागच्या मॅचचा हिरो एक मोठा आव्हान सेट केलं होतं. पहिल्या चेंडू ऑफ साइडला फटका चांगला हस्तिकच्या हाताकडून एक फ्लाइंग स्टार्ट आणि पहिला चेंडू श्री गणेश त्याला 4 धावेने. कम ऑन डीजे. पहली गेंद पर स्वैग से स्वागत हुआ, चौके के साथ स्वागत होता बा. कलात्मक क्रिकेट खेलते हुए कला के साथ गेंद को खेल देता. मिड विकेट पर 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता. रन संख्या 5 रन. दिवेश और कुनय बल्लेबाज है. गेंदबाजी का भागने सुबंध में दानिश. स्कोर कुल मिलाकर 6 रन स्कोर बोर्ड पर. मग 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 6 ऑफ साइडला हलक्या हाताने घेऊन कडे दिवेश. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 7. मग रणनीती साफ आहे. मैदानाच्या मध्ये एक चौकार आलाय एका षटकामध्ये तर सिंगलला जास्त महत्व. पुन्हा एकदा बॅकफूट वरती फटका चांगला पंचांचा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. विवेक टैप किया था, गैप भी निकाला था. बहुत करीब से गेंद, जहां बाउंड्री है कवर पर आप देखें वहां से गेंद चली गई. 1 रन मिलेगा. स्कोर 8 रन. इस बार फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया गया था. थोड़ी सी हवा में गेंद थी. ध्यानेश के बिल्कुल हाथ को गेंद जीत की तरफ आई है. वाइडिश लॉन्ग ऑफ पर 1 रन लेने का मौका. स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के. पहले ओवर का खेल समाप्त हुआ. अभी भी 18 गेंदों का खेल आना बाकी है. मुकाबला देखिए बहुत महत्वपूर्ण मुकाबला है इस वक्त. पांडवास और यूसुसी के बीच ये मुकाबला है. दोनों तगड़ी टीमें मैदान के अंदर. स्कोर 9 रन स्कोर बोर्ड पर. अस्तिक गेंदबाजी कर रहे. राउंड विकेट. वाइट बॉल हो सकता है. वाइट बॉल का इशारा. स्कोर डबल बिगर में 10 रन. बघा हस्तिक आता कमबॅक करतोय. मागच्या 3 सामन्यांमध्ये हस्तिक नव्हता. आता कमबॅक करतोय. तर आपल्या संघासाठी पहिला सामना खेळतोय. आजच्या दिवसात त्यांनी पहिला चेंडू वाईड ऑफ साइडला फटका चांगला. रणेशाने चेंडूला लेफ्ट केला आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमची ट्रॉफी आहे तिकडे षटकाराला. कम ऑन डीजे. विवेक या मॅच मध्ये जर बघितलं तुम्ही अंडरआर्म क्रिकेट खेळताय. तुम्ही चौकार मारू शकता, षटकार नाही मारू शकत. षटकार मारलं तर तुम्हाला डगआउट मध्ये जाऊन बसावं लागेल आणि बाकीचा पिक्चर बघावं लागेल. तेच घडलं. शॉट चांगला नव्हता. ते तुम्हाला जर का बॉक्स क्रिकेट खेळायचा नसेल सर शॉर्ट सिलेक्शन. कारण की सी फॉर्मॅट मध्ये जेव्हा चौकार असतात त्या फक्त ऑनसाइड आणि ऑफसाइडला फटके खेळावे लागतील. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन इतकाच भाग तुम्हाला मिळतो. त्या भागमध्ये इंटू द गॅप प्रत्येक फटकात आणि एखादा फटका पॉवर सुद्धा जनरेट करावी लागते. ऑफसाइडला हलक्या हाताने केलं. यष्टी रक्षक चेंडूवर जाईपर्यंत 1 धाव कंप्लीट. आणखी एक महत्वाचा नियम आहे म्हणजे तुम्ही तुमचा मागचा जो पाय तो तुम्ही क्रीज मधनं बाहेर आणू शकत नाही. जर तसं केलं तर स्टेप होणार. त्यामुळे एक एक पाऊल देखील अतिशय महत्वाचं असणार आहे. डबल का दबा 12 एका कडाच्या मोबदल्यामध्ये. वेल पमान दूसरे ओवर का खेल. नयन गेंदबाजी कर रहे. टप्पा खाने के बाद घुमा मिला, टर्न मिला. आस्तिक की गेंदबाजी कर रहे. सॉरी आस्तिक गेंदबाजी कर रहे. और टोटल की बात करते रन संख्या 14 रन. 14 ऑन द बोर्ड. आस्तिक तैयार. राउंड विकेट. क्या आप ढूंढना चाह रहे थे और अजहरुद्दीन थ्रो पे किया था. 1 रन देने का मौका दोनों बैटर के पास. स्कोर नाउ 15 पर 1. 15 रन 1 विकेट के नुकसान पर. चला दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकारी धावा आपण पाहतोय 15-1 गडी बाद. बघ कुठेतरी रणनीती साफ आहे. पांडवास 11 संघ जर का विजयी घ्यायचा एक महत्वाचा विजय. गोलंदाजी मार्गवरती राहुल जो 2 ते 3 वर्षांनी क्रिकेटच्या पटलावरती कमबॅक करतो आणि खरे आता तोच कमबॅक वाकडण्याजोगं कामगिरी या खेळाडूंनी केलंय. तुकाराम पाटील चषकामध्ये असा खेळ दाखवला की विराट क्रिकेट असोसिएशनच्या प्लेइंग 9 मध्ये त्याला जागा मिळाली होती आणि प्रभावित केले. पहिला चेंडू कुलवटा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला. 1 धाव कंप्लीट. 1 धावफलक पुढे सरकताना 16 धावा धावफलकावरती. हलका फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता पण बॅट का किनारा होता. विकेट कीपर का थोडासा सहारा कमी पडते उभे. आणि सिंगल डिक्लेअर झोन मध्ये लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 17. खतराचं इक्वेशन अजूनही मॅच आहे. दोन्ही संघांसाठी एक महत्वाची मॅच आहे जर का क्वालिफायच्या दिशेने वेगाने धावायचं असेल तर. 16 पर 1. इस बार रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया. 1 रन देने का मौका. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता. रन संख्या 17. 1 विकेट के नुकसान पर. 17 रन 1 विकेट के नुकसान पर है. 18 ऑन द बोर्ड. 18 पर 1. लेग स्टंप के बाहर गेंद. वाइट बॉल का इशारा और डिक्लेयर क्षेत्र में गेंद चले गए तो यहाँ तोहफा मिला.
20 रन स्कोरबोर्ड पर, 20 रन 1 विकेट के नुकसान पर. नक्की तोफा सुद्धा मिळाले बघा. वाईड आला आणि नंतर यष्टी रक्षकाची चुकी झाली आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये सुद्धा गेला. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. आता सर वाईडनी मनोबल पडलं होतं. वाईड आला, गोलंदाजाचं मनोबल खचलं होतं. आता पुन्हा एकदा ती वाईडची चुकी 9 मध्ये झाली. 9 सुद्धा आला, 9 ला सुद्धा डिक्लेअर. म्हणजे काही न करता सर 4 धावा धावफलकामध्ये ऍड झाल्यात. और डगआउट में तालियां बजा रहे सारे समर्थक इस वक्त, सारे खिलाड़ी. ये क्या कर रहे कुछ समझ नहीं आ रहा है पीयूष. पहले वाइड बॉल, उसके बाद में नो बॉल, उसके बाद में एक बार फिर देखिए वो वाइड बॉल का इशारा. स्ट्राइक रेट पर बल्लेबाज, तो ये पीयूष का नाम है लेकिन इनका नाम है राहुल. राहुल गेंदबाजी कर रहे हैं. उसको 23, 1 विकेट के नुकसान पर. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया ऑन साइड पर. राहुल के ऊपर दबाव है, प्रेशर बढ़ता बनना. स्कोर 24 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 24. ऑफ साईडला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. आता धावफलक आले 24. आता 25 धावा. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 बॉल झालेत. 5 शेवटचे चेंडू अजून बाकी आहे. मग शेवटचे चेंडू अजून या षटकाचा बाकी आहे. 25. कुठेतरी दोन्ही फायटरला माहिती आहे की मैदानाच्या आतमध्ये सिंगल आता जास्त महत्व, कारण की सर एक्स्ट्रा धावा, जर का एक्स्ट्रा धावा कॅल्क्युलेट केला या षटकामध्ये तर 5 ते 6 तब्बल एक्स्ट्रा धावा ऍड झाल्यात. देखिए बाद में वो काउंट हो जाएंगे. सिंगल लिया गया. अच्छा उभरता बल्लेबाजी करने वाली टीम के लिए राहुल का महंगा ओवर, जैसे कि आपने कहा मिस्टर एस्टा. अब जाकर स्कोर 26, 1 विकेट के नुकसान पर. बाद में आप जब पीछा करने के लिए जाएंगे ना तो ये सारी चीजें काउंट होने वाले. जितने रन आपने दिए हैं उतने आपको बनाने पड़ेंगे. आमचा जो कॅमेरामॅन आहे त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जे काही आमचे क्रीडा शौकीन आहेत त्यांना विनंती आहे तिथून जरा मागे व्हा किंवा लेफ्ट साईडला व्हा. कॅमेरामॅनच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत आणि भगव्या रंगाचा जो पडदा आहे तिथे देखील आपण बघितलं तर बराचसा भार टाकलेला आहे. आपण तो भार टाकायचा नाहीये, आपलं वजन त्या ठिकाणी टाकायचं नाहीये. आता पियुष आलाय म्हणजे गोलंदाज कोण आहे? पियुषच आहे. आता 2 पियुष आहेत. त्या पियुष मध्ये आपण देखील ट्विस्ट आहे. एका पियुषचं नाव आहे राहुल आणि आता ओरिजिनल पियुष मैदानावरती स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्ग वरती आहे. उलटा चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क निर्धाव चेंडू आहे. तबलका दाबा 26 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बघा फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू इतक्या जोरात बॅट फिरवली गेली की बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. फुलटॉस म्हणजे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संधी असते. पुन्हा एकदा ऑन साईडला घेऊन काढलाय. धावचीची संधी, जलद गतीने थ्रो केला होता पण सिंगल धाव कंप्लीट. 1 धाव फलक पुढे सरकता 27 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 27. बघा सर एक गोष्टीचा उल्लेख केला की आतापर्यंत मागच्या 3 सामन्यांमध्ये पियुष थोडे लवकर गोलंदाजी करत होते. आता शेवटपर्यंत थांबवलं गेलं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साईडला, फटका चांगला पण सिंगल क्षेत्ररक्षण. जीत सुद्धा आपल्या संघासाठी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. जी हाँ, बहुत बढ़िया फील्डिंग हो रही है बॉडी लाइन पर. पीयूष अपनी बॉलिंग मापा तैयार. स्कोर 28, 1 विकेट के नुकसान पर. वही खिलाड़ी है. सुंदर फील्डिंग, ये टीम वर्क है. बीच मैदान पर बेहतरीन गेंदबाजी और उसके साथ लाजवाब फील्डिंग हो रही है. स्कोर 29 पर पहुंच चुका है. 29 रन 1 विकेट के नुकसान पर. 29 पर 1. टप्पा खाते ही थोड़ा सा गेंद बाहर की तरफ. ओ क्या कर रहे थे गलती से मिस्टेक हुई थी. अगर इसी गेंद को राहुल कवर नहीं करते, बैकअप नहीं होते तो गेंद बॉडी लाइन की तरफ जा सकती थी. स्कोर 30, 1 विकेट के नुकसान पर. नक्की बॅकअप पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या सामन्यात कमबॅक. फुलटॉस चेंडू ऑन साईडला भिरकावून दिलाय. अद्विक चेंडू घाई, चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न घाई झाले. आता यष्टीरक्षकडून चुकी होईल का तर नाही. सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 31. एक 32 धावेचं आव्हान UCC या संघासाठी. आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने वळणार आहोत. जिकडे आपल्या सोबत कौस्तुभजी असतील. थँक्यू डीजे. टॉस साठी या दोन कॅप्टन दिव्य एकलव्य आणि मोरेगाव चॅलेंजर. चला आदरणीय जयजी पाटील यांच्या सोबत नेक्स्ट मॅचचा टॉस आपण केला जाणार आहे. टॉस कपाच्या दिशेने चला या दिव्य एकलव्य कॅप्टन.
चला कौस्तुभजी नाणेफेकीच्या दिशेने टॉस्को बॉक्स मध्ये हा BBA एकलव्य कॅप्टन एकलव्य कॅप्टन आलो आलो ठीक आहे. एकलव्य टीमसाठी शेवटचा कॉल असेल, टॉस साठी यायचे. चला आदरणीय जे पाटील यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातो. BBA एकलव्य समोर मोरेगाव चॅलेंजर. येस टॉस जिंकलाय, काय निर्णय आहे? बॅटिंग करू आम्ही पहिले. क्या बात आहे. किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे? 60-70 रन तरी मारू. हेच खूप साऱ्या शुभेच्छा. दादा तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकला मोरेगाव चॅलेंजर संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. येथे एक मोठी मॅच आपल्या भेटीला, कुठे जाऊ नका, पाहत रहा. मोरेगाव प्रीमियर लीग आयोजित कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 सरळ घेऊन जातो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, जिकडे विपुल पाटील आणि प्रशांत सर अवेलेबल आहेत. थँक्यू. थँक्यू कौस्तुभजी. चला सामन्याच्या दिशेने वळतोय. मितेश पाटील ऑफ साईडला फटका चांगला आणि क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळलाय. बघा बिपिन आहेत गोलंदाजी मारवती, सातत्याने पहिलं षटक पांडवाज 11 या संघाकडून हाताळताना त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. एक वाक्यानं सगळं कामगिरी पांडवाज 11चा संघ सुद्धा करतोय. पण जिकडे मितेश पाटील मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घालून क्षमता आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडला मोठा फटका, या स्लोचा कॉल, धावचीची संधी, चेंडू सुटलाय, पुन्हा एकदा चान्स आणि जीतला. आपण जाणतो एक गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये स्वतःची विकेट टिकवण्यासाठी जीतला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट ठेवली. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 1. बघा 32 धावेचा पाठला करायचा म्हणजे नक्कीच एक मोठा पाठला. त्यामध्ये चला मोरेगाव चॅलेंजर्स व्हॉलंटियर तिकडे वायरीवर पाय दिला. मोरेगाव चॅलेंजर्स व्हॉलंटियर प्लीज आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेने जायचं. सर्वांनी, सर्व प्रेक्षक वर्ग वायरीवरती उभे आहेत. बॅकफुटर आले, फटका चांगला, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. बघा पहिल्या षटकामध्ये जी स्टार्ट पाहिजे ती स्टार्ट नाही मिळत आहे, कारण की आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. त्या 4 चेंडूवरती मोठे प्रहार खेळण्याच्या नादात 3 निर्धाव चेंडू झाले. या 3 निर्धावाने फक्त 1च धाव आले, म्हणजे 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा मात्र 1च आहे. आता सूझबूझ भरावा शॉट. बघा जे डॉट आले होते त्यानंतर धावफलकाला स्टार्ट करायचं होतं म्हणून सिंगल मध्ये डिक्लेअर झोन मध्ये ढकलून गेले. 5 चेंडूचा आतापर्यंत गेस झाला. धावफलकर धावा 2. मितेश पाटील मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालून मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 2. ऑन साइडला फटका चांगला, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा मात्र 2. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत सुमधीर संगीत. कम ऑन डीजे. जे 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 पाटलावर कोणी नाद करायचं नाही. नाद करायचं तो फक्त पाटलाने करायचं. पाटील पिळतोय मिश्राला बाई बाई, पाटील पिळतोय मिश्राला, पाटील पिळतोय मिश्राला बाई बाई, पाटील पिळतोय मिश्राला. थँक्यू डीजे. गोलंदाजी मारवती सुनील आपल्या संघासाठी. बघा पहिल्या षटकामध्ये जी स्टार्ट पाहिजे होती ती स्टार्ट नाही आले, कारण की पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावा आल्यात. या 2 धावांनी कुठेतरी आता धावफलक अजूनही 18-30चं इक्वेशन ऑफ साईडला घेऊन काढलं. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात आहेत. एकनी धावफलक पुढे सरकताना 3 धावा धावफलकावरती. बघा मितेश पाटील आता कुठेतरी जबाबदारी घेऊन आपल्या संघासाठी मोठे फटके खेळावे लागतील. ऑन साइडला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षण दिवेश स्वतः कर्णधार. दिवेश सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये जी स्टेजवर कमिटमेंट दिली होती की आम्ही पूर्ण प्रयत्न करू, चांगली कमिटमेंट. 2 चेंडूचा खेळ झाला. धावफलका धावा 4. ऑफ साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये रशीच्या थोडासा आतमध्ये राहिला. तिकडे ज्ञानेश पाटील सुद्धा डोक्याला हात लावताना की कुठे फटके खेळले जात आहेत. शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी चुकलं जाते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 5.
पुन्हा एकदा ऑन साइडला दिवेश 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 धावचीची संधी आमच्या ऑफिशियल अंपायर येस म्हणजेच आमच्या विराट नेटवर्कच्या टेक्निकल टीमला कुठेतरी आता कन्फ्युज केले बघा काय क्षेत्ररक्षण केले दिवेशने पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं त्यानंतर चेंडूला सुद्धा थ्रो केला आणि मितेश पाटील कुठेतरी मागे थांबले होते की चेंडू सीमारेषा पार जाईल फटका तेवढा चांगला होता पण क्षेत्ररक्षण सुद्धा त्या दर्जाचं झालं आता आमच्या विराट नेटवर्कच्या ऑफिशियल टीमला कुठेतरी कन्फ्युज केलंय आपण स्क्रीनवर पाहू शकता चेंडू आलाय मितेश पाटील यांची बॅट पोहोचेपर्यंत आउट OUT कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025चा क्रिकेटचा महासागर आपण या ठिकाणी पाहतो आहे अत्यंत सुंदर असं नियोजन प्रेक्षकांची प्रचंड गर्दी ज्ञानेश को आना पड़ा मैदान के अंदर 32 रनों का टारगेट है स्कोर फिलहाल 5 रन 1 विकेट के नुकसान पर और बेहतरीन फील्डिंग शानदार फील्डिंग का नजारा इस बार खिलाड़ी है गलती हुई गलती से मिस्टेक हुई गेंद बाउंड्री के बाद 4 रन शुक्रिया डीजे स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर गणेश और जीत मैदान के अंदर 5 गेंदों का खेल हुआ है स्टोक अच्छा सुंदर फील्डिंग बेहतरीन फील्डिंग का नजारा और इस तरह से फील्डिंग करेंगे तो मैच में बिल्कुल मजा आएगा 10 रन 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ 10 पर 1 32 रनों का टारगेट है और आपके पास 12 गेंदे हैं 22 रनों की जरूरत है मुकाबला 12 गेंदे 22 रनों की जरूरत है 10 हो गए ना 32 चाहिए इस मुकाबले में एक साझेदारी की जरूरत है और रफ्तार भी बेहतर होनी चाहिए बॉर्डर के पास काबिलियत तो है उसमें कोई संदेह नहीं है कार्य सम्राट नगर सेवक चषक 2025 का अद्भुत खेल आप देख रहे हैं लाइव बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं और 12 गेंदे 22 ये समीकरण बैटर जीत और ज्ञानेश गेंदबाजी में परिवर्तन MJ गेंदबाजी करने के लिए आए हैं ऑफ साइड पर 4 खिलाड़ी ऑन साइड पर 5 खिलाड़ी अंडर आर्म क्रिकेट MJ फर्स्ट बॉल बैकवर्ड जाके गेंद को खेल दिया और अच्छा थ्रो बल्लेबाज आउट जीत बैक टू द पेवेलियन और दूसरे विकेट का पतन थँक्यू डीजे बघा काय झालं सामन्यामध्ये 32 धावाचा सर पाटला करायचा होता पहिलं षटक महत्वाचं होतं कारण की पहिल्या षटकामध्ये स्टार्ट पाहिजे होता धावफलकाला पहिल्या षटकामध्ये मोठे फटके खेळायचा प्रयत्न मितेश पाटील आणि जीतची जोडी पहिल्या षटकामध्ये सर 4 निर्धाव आणि फक्त पहिल्या षटकामध्ये 2 धावा आला त्यानंतर हा प्रेशर आला गेला दुसऱ्या षटकामध्ये एक मोठा फटका आला आता ज्ञानेश ऑन साइडला फटका खेचलाय पण चेंडू सरळ षटकाराला जास्त महत्व नाही कम ऑन डीजे गेंदों में 22 रनों की जरूरत है स्कोर 10 रन 2 विकेट के नुकसान पर 10 पर 2 इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए फिलहाल बढ़िया गेंदबाजी MJ द्वारा प्रेशर आपने सही कहा कि प्रेशर है और वो महसूस कर रहे पहले ओवर में रन नहीं आए और वो दबाव महसूस करते हुए खिलाड़ी बैकफुट चलेंगे अच्छा स्ट्रोक है लेकिन सिंगल मिलेगा आपको वो बड़ा स्ट्रोक चाहिए प्रेम ना हो तो सगे संबंधी बेकार है पैसा ना हो तो पॉकेट बेकार है और क्रिकेट में सिंगल डबल के साथ चौका ना हो तो क्रिकेट भी बेकार है बड़े स्ट्रोक चाहिए तब जाकर बात बनेगी नक्की नक्की सर खूप चांगल्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला की मोठे फटके पाहिजे जेव्हा बॉक्स क्रिकेटमध्ये षटकाराला महत्व नाही पण चौकाराला खूप जास्त महत्व आहे आता गोलंदाजाकडून चुकी गेले पंचांचा वाईटचा इशारा हे चौकार येण्याची सर वेळ असते आता मॅच कुठेतरी 10 चेंडू उर्वरित 10 चेंडूमध्ये 21 धावा या 10 चेंडूमध्ये 5 मोठे फटके सामन्याला विजय करू शकतो पण सर ते 5 मोठे फटके इझिली खेळून देईल का पांडवाज 11 संघ क्षेत्ररक्षण सुद्धा त्या दर्जाचं चालू आहे सर यू आर एब्सोल्युटली राइट फील्डिंग भी बहुत बढ़िया चल रही है तो आपको एक कदम आगे सोचना होगा अपनी बॉलिंग मार पर MJ
शॉट अच्छा, और ये जैसे कि आप जिक्र कर रहे थे बहुत बढ़िया फील्डिंग, एक रन मुकम्मल किया गया। स्ट्राइक को ही रोटेट करना चाहिए, चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। आखिरी गेंद है, स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है। सुंदर गेंदबाजी अहमद द्वारा, सुंदर स्ट्रोक, और आगे एक बार फिर छलांग लगाई, गेंद को रोका गया, फील्ड किया गया, सुंदर फील्डिंग का नजारा। अब जाकर स्कोर कुल मिलाकर टोटल रन संख्या 16, 32 का टारगेट है, और 2 ओवर का खेल समाप्त हुआ था। तीसरा ओवर भी बहुत बढ़िया रहा। अब 6 गेंदे और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। सर तुम्ही खूप चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला की धावफलकाला चालवण्यासाठी स्ट्राईक रोटेशन पाहिजे। पहिल्या षटकामध्ये सर प्रत्येकाला मोठे फटके खेळायचे होते, पण त्या मोठे फटके खेळण्याच्या नादात स्ट्राईक रोटेट सर नाही झाली, आणि या षटकामध्ये जेव्हा राहुल मिथिलेच्या समोर सामना करत होता मोठे फटके सर खेळले गेले, पण राहुल आणि हस्तिक पाटीलनी स्ट्राईक रोटेशन चालू ठेवलं। कॉम्पॉक्स मधून जसा उल्लेख केला की सिंगलला जास्त महत्व आहे, तीच मैदानाच्या आतमध्ये रणनीती की स्ट्राईक रोटेट झाल्या। आता स्ट्राईक रोटेटनी काय झालं, इक्वेशन 6-16 वर येऊन थांबलं। 6 गेंदे 16 रनों की जरूरत है, और जब आपके पाले में गेंद आएगी तब जाकर वो बड़ा स्ट्रोक खेलना भी बहुत जरूरी है। हवा में खेलने का प्रयास किया गया था, लेग स्टंप के बाहर जाके इनसाइड आउट खेलना चाह रहे थे बल्लेबाज, और इसका कुछ ज्यादा फायदा नहीं हुआ। 5 गेंदे 15 रनों की जरूरत। नक्की पिणारे 5 चेंडू 15 धावा। हस्तिक पाटील आता एक आपल्या संघासाठी आक्रमक खेळ खेळायला गेला, ऑफ साइडला फटका चांगला, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झाले। बघा आता कुठे गेला 4-14 ची मॅच। जर का सर पहिल्या षटकामध्ये सिंगल स्ट्राईक रोटेशन झालं असतं तर सामन्याचं चित्र वेगळं असतं। जे 5 डॉट आले, 4-10, 4-9 ची मॅच सुद्धा सर येऊ शकली असती। बिल्कुल सही कहा आपने, जिस तरह से 2 डॉट बॉल थे उसका फायदा है तो गेंदबाज को जरूर मिला। बिंदी गेंदे आए, रन नहीं बने। अब दबाव बल्लेबाजी के ऊपर है। आपके पास 3 गेंदे हैं और 13 रनों की जरूरत। क्या कंपलसरी चेस है? कंपलसरी चेस है। बहुत बढ़िया गेंदबाजी दिवेश द्वारा, टाइमिंग बेहतरीन, लाजवाब फील्डिंग। इस कवर पर रन बनाने का मौका नहीं है। 2 गेंदे 13 है, और इस वक्त लाजवाब प्रदर्शन गेंदबाज दिवेश द्वारा। पहली मैच में मैन ऑफ द मैच है ये खिलाड़ी। नक्की 13 मेरा जो समीकरण मध्ये दिवेश सांगतो हा सामना मेरा आहे। हा सामना पांडवाज 11 संघ खऱ्या अर्थाने विजयाच्या दिशेने चाललाय। सर पांडवाज 11 संघ मोठ्या लीग मध्ये खेळताना नाही दिसत। प्रथमच वर्ष म्हणजे 2025 मध्ये प्रथमच संघ जो मोठ्या लीग मध्ये खेळतोय, आणि काय सामना, पांडवाज 11 संघाने बीव्ही एकलव्यला पराभूत केल्यानंतर डोंगरपाड्यात येऊन थांबले। यूसीसी संघाला सुद्धा पराभवाच्या छायेत जावं लागलं। कॉंग्रॅच्युलेशन पांडवाज 11 अँड हार्ड लक यूसीसी डोंगरपाडा। नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देऊया। डीजे लाईक द संधी।